वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार डॉक्टरांअभावी रामभरोसे तळ्यात बुडून 19 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, शवविच्छेदनास 4 तास विलंब। खुलताबाद तालुक्यातील जगप्रसिद्ध वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे एका तरुण विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन तब्बल 4 तास रखडले। या प्रकारामुळे नातेवाईकांसह नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। वेरूळ इथं कपडे धुण्यासाठी तळ्याकडे गेलेल्या 19 वर्षीय विद्यार्थ्याचा तळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली। आदर्श संतोष पांडे, वय वर्ष 19, राहणार बिहार असं मृत विद्यार्थ्याचे नाव आहे। तो गेल्या 1 वर्षापासून वेरूळ येथील महर्षी विद्यालय विद्यापीठ आश्रमशाळेत धार्मिक शिक्षण घेत होता। मृतदेह वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शवगृहात तब्बल 4 तास ठेवण्यात आला, मात्र वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने शवविच्छेदन होऊ शकलं नाही। विशेष म्हणजे वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टर अशी 2 पदे मंजूर असतानाही एकही डॉक्टर केंद्रात उपस्थित नव्हता। या आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या 10 गावातील सुमारे 20,000 नागरिकांच्या आरोग्याची मोठी गैरसोय होत आहे। देश विदेशातील पर्यटक तसेच 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेला घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने हा आरोग्य सेवेचा अभाव धोकादायक ठरत आहे। देवाचे रूप मानले जाणारे डॉक्टर जर कर्तव्य बजावत नसतील, तर मुख्यालयी राहत नसतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टरांची तात्काळ हकालपट्टी करावी। ग्रामीण भागातील गरीब रुग्णांसाठी वरदान ठरणारे प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टरांअभावी केवळ नावापुरते उरलं आहे। वेरूळ येथील नागरिकांनी आमदार प्रशांत बंब यांनी या प्राथमिक आरोग्य व्यवस्थेकडे तातडीने लक्ष द्यावे अशी जोरदार मागणी केली आहे। प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे।